जे तर वडेट्टीवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष केलेलं आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीवर सुनील तटकरे, संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार है। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे, वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है, मिलने दो। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले। 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। तर ऑपरेशन टायगर जरी झालं असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार कुठेही जाणार नाहीत। आम्ही एकच संघ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। तटकरे पटेलांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले आहे। काही होत नाही। ऑपरेशन टायगर जरी झालं तरी मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रियाताईंनी सांगितलेल्या, पवार साहेबांनी सांगितलं, आमचा एकही खासदार एकही आमदार हा कुठेही विभागला जाणार नाही, कुठेही फुटणार नाही। आम्ही एक संघ आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 15 ऑगस्ट नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितपणे दौरा करणार आहोत। बातमी आहे नाशिकमधून।